मुंबईमध्ये आता महायुतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे राज्यासाठी, पण भाजप 150 वर जाण्यावरच थांबलं. कसं होईल? अवघ्या 1-2 दिवसामध्ये महायुतीची चर्चा पूर्ण होईल. या महायुतीच्या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे प्रामुख्याने सहभागी झालेले असतात. म्हणून चर्चा तर 150 वर वाढलाय, कितीवर वाढलाय याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. हे सर्व नेते एकत्रित बसून निर्णय घेतील आणि त्याची घोषणा मला वाटतं 1-2 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे. मी असं सांगितलं जाते आता संजय भाजपने तेच सांगितलंय की ईव्हीएमची तयारी सुरू आहे, एकत्र लढलं पाहिजे आणि 2 दिवसात अंतिम केलं जाईल. एकत्र लढणं हाच एकमेव पर्याय आहे. एकमेकाची ताकद एकमेकाच्या विरोधात वापरण्याऐवजी एकमेकांनी जर एकत्रितपणे ताकद वापरली तर सगळ्या ठिकाणी, महानगरपालिकेच्या सगळ्या ठिकाणी महायुती ही विजय होईल आणि जनतेला सुद्धा हेच पाहिजे. जनतेचा कौल महायुतीकडे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याची ताकद त्याची ताकद हे खरंच जर आपण बसलो तर त्याचा आता काही ठिकाणी जो काय फटका बसला तसा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण भाजप 150 वर जागा लढवण्यावर ठाम आहे. हे पण आहे, हा पणच बाजूला करण्यासाठी महायुतीचे नेते बसतील. दुसरीकडे केडीएमसी मध्ये भाजप एकट्याने लढण्याची शक्यता होती. असं काही होणार नाही, असे चिन्ह मला तरी दिसत नाहीत. जेव्हा दोन्ही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं की आपण महायुतीत लढू, तर मला वाटतं त्याच पद्धतीने ते लढतील. कोणीही अतिताईपणा करणार नाही याची काळजी हे वरिष्ठ नेते घेतील. काल दोंडूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ते संकेत दिलेले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पक्षाचा निर्णय घेतील, पण वाद होणार नाही, वाद टाळावा यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत.